करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, सतत आनंदी राहण्यासाठी आपल्याला काही विचारांची आवश्यकता असते. आपण आपल्या जीवनात खरंच आनंदी आहोत का? समर्थ म्हणाले, आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. अहो, सकाळी उठल्यापासून आपण जर पाहायला गेलो तर आपण आपले विचार सोडून आपण दुसऱ्यांचा विचार करत असतो. बरोबर की नाही? म्हणजेच काय, तर आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहावं वाकून. समर्थ म्हणाले, प्रत्येकजण प्रत्येकाचं आयुष्य जगत असतो, परंतु नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी पाहायला मिळतील. मग आपल्या देहामध्ये नकारात्मक विचार का यावे याचा कधी आपण अभ्यास केला का? कुठलीही गोष्ट असू दे, नकारात्मक गोष्ट पहिली येते. आणि सकारात्मक जर विचार जर तुम्ही करत असाल तर प्रत्येक अडचणीतून तुम्हाला संधी पाहायला मिळेल. बरोबर? म्हणजेच आपण कोणते विचार लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून नकारात्मक विचार आपले बाहेर पडतील आणि सकारात्मक विचारांमध्ये आपला देह उत्तमाचा राहील. ज्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर दुःख, आपल्या चेहऱ्यावर निराशा का पाहायला मिळतं? कारण चांगली माणसं आपल्या आयुष्यात सहजतेने येत नाही. का येतात? विचार करा. अहो, जगामध्ये अनेक माणसं आहेत ना, असंख्य. जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येकजण आपले मित्र होतो का? बघा, आपले शेजारी असतील, लांबचं तर सोडून द्या, आपले शेजारीच पकडा. आपले शेजारी प्रत्येकजण चांगले आपल्याशी बोलतात का? नाही बोलत. काही जण चांगले बोलतात, काही जण चांगले बोलत नाही आहे. आज चांगले बोलतील तर उद्या वाईट बोलतील. असं का होतं? कारण तुमचे विचार त्यांच्या मनाला पटत नाही. लक्षात ठेवा. आणि तुमचे विचार जेव्हा त्यांच्या मनाला पटतील तेव्हा तुमच्याशी ते नक्कीच बोलतील की नाही? म्हणजे समर्थ म्हणाले, चांगले मनुष्य म्हणजे चांगले माणूस आयुष्यात सहजतेने प्राप्त होत नाही. मोठ्यांचं आशीर्वाद घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपण स्वतःहून जर पाहायला गेलो तर आपण स्वतः आईवडिलांच्या बघा प्रत्येक वेळी चरणाशी नतमस्तक झालं पाहिजे. त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला संपूर्णपणे जग पाहायला मिळालं ना. परंतु आपण आशीर्वाद कुठे हो? आशीर्वाद तर लांबची गोष्ट राहिली. म्हणून विचार करा. आपल्या घरामध्ये लोक बघा वाकून वाकून पाहत असतात. कारण का? आपल्या घरामध्ये कटकटी होत असतात, भांडणं होत असतात, लोकांची मजा होत असते. आपलं घर आनंदी आहे का हो? अहो, आपलाच देह जर दुःखी असेल, बरोबर, तर आपलं घर आनंदी राहील का? नाही आहे. संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर कटकटीचं वातावरण पाहायला मिळेल. परंतु जर विचार केला, ज्या घरामध्ये पती पत्नी असतील किंवा बघा मुलं मुली असतील, त्यांच्या घरामध्ये जर शांततेचं वातावरण असेल, त्यांच्यावर त्यांचंच पूर्ण बघा प्रत्यक्षपणे नातेवाईक जळत असतात. कारण का? शेजारी पाजारीसुद्धा बघा त्यांच्या आजूबाजूचे जळत राहतात. कारण त्यांच्या घरामध्ये कटकटी पाहायला मिळत नाही आहे. बरोबर की नाही? आपण जर विचार केला, ज्यांच्या घरामध्ये बघा भांडणं होत असतात, आपल्याला आनंद होतो, बरोबर. परंतु आपल्या घरात जर समजा कोणाच्याही घरामध्ये जर बघा भांडणं होत नसतील, आपण
पाहत असतो, अरे यांच्या घरामध्ये भांडणं होत नाही आहेत, का होत नाही आहेत? नकारात्मक विचार जास्त येतात. म्हणजे विचार जर केला तर सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. म्हणून आनंदी राहण्यासाठी स्वतःहून आपल्यामध्ये बदल असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो स्वतःहून स्वतःला घेणं गरजेचं आहे. कारण का? समर्थ म्हणाले, आपल्या घरातल्या गोष्टी जर आपण बाहेर इतरत्र सांगत बसलो तर तो निर्णय हा आपल्यालाच घ्यायचा आहे. म्हणजे घरातल्या निर्णयासाठी जेव्हा बाहेरच्या माणसांची गरज भासायला लागते तेव्हा आपण समजून जायचं की प्रत्यक्षात आपलं तिथे काहीच काम नाही आहे. अहो, आपल्या घरातल्या काही कटकटी असतील, आपले घरातले काही प्रश्न असतील, ते आपण स्वतःहून स्वतः सोडवले पाहिजेत. इतरत्र सांगून, शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांना सांगून, मित्रमंडळींना सांगून आपण आपल्या आयुष्याची संपूर्णपणे बघा, ज्याप्रमाणे आपले दुःख त्यांना सांगतो, परंतु त्यांच्या आयुष्यात त्यांना मजा येत असते. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या उंबरठ्याच्या आतमध्येच जे काही बघा प्रत्यक्षपणे आपल्या कटकटी असतील, भांडणं असतील, ते तिथे मिटवले गेले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, निर्णय स्वतःहून स्वतः घ्या. आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. कारण आपण काय करतो? आपण सारखं विचारत असतो. कोणत्या विचारत असतो? काल माझ्याबरोबर काय घडलं? याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याबरोबर काय घडणार आहे याचा विचार करा. जे झालं ते होऊन गेलं हो. बघा, माझ्या हातून काही चूक झाली, लोक मला बोलली, आपण त्याच विचारामध्ये राहतो. अरे माझ्या हातून असं का घडलं? लोक मला इथपर्यंत का बोलली? जे झालं ते होऊन गेलं, विसरून जायचं. पुन्हा नव्याने सुरुवात करायची. माझ्याकडून चूक झाली ना, पुन्हा ती चूक माझ्याकडून होता कामा नये आणि नव्याने सुरुवात करायची. जर याचा तुम्ही विचार केला तर बघा, तुमचा वेळसुद्धा फुकट जाणार नाही आणि जी माणसं बोलणारी होती तीसुद्धा बघा शांतपणे तुमच्याकडे पाहत राहतील. म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला काल काय घडलं यापेक्षा उद्या माझ्या हातून उत्तमाचं काय घडणार आहे याचा विचार आपल्याला करणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या विचारांशी सहमत असणं गरजेचं आहे. लोकांचे विचार ऐकून जर आपण त्यांच्या विचारांवर ठाम निर्णय घेत असू तर आपण नक्कीच फसले जाऊ. लक्षात ठेवा. कारण एका वेळी एकच गोष्ट करा. आपलं काय होतं, एका वेळी आपण अनेक गोष्टी करत असतो, त्यामुळे आपल्या तळ्यात मळ्यात होतं आणि ते करत असताना आपलं जे लक्ष आहे ना ते बघा पूर्णपणे निघून जातं. अहो, समर्थ म्हणाले, आपले लक्ष केंद्रित करा ना. जे आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे, जे आपल्याला कर्तव्य काम करायचं आहे त्यावरच आपलं फोकस करा ना. परंतु आपण नाही, आपल्याला हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला जे कार्य करायचं आहे ते उत्तमाचं करायचं आहे. त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल, परंतु सकारात्मक दृष्टीने उत्तमाचे निर्णय आपल्याला घेऊन ते कार्य पार पाडायचं आहे. बघा, एखाद्या वेळी आपल्या आजूबाजूचीच तर लोक आपल्या आठवणीत राहत असतात. कारण का? त्यांनी आपल्या कार्यासाठी हातभार लावलेला असतो. आपलेच नातेवाईक आपल्यासाठी मदत करणारे असतात. परंतु काही काही वेळा असं होतं की बघा, त्यांनी काम केलेलं असतं, आपल्याला मदत केलेली असते, परंतु ते बोलून दाखवणारे असतात.
मग आपण काय विचार करतो की माझ्या आयुष्यात माझ्या नातेवाईकांनी, माझ्या शेजारी पाजाऱ्यांनी मला मदत केली, परंतु ते बोलून दाखवत आहेत, याचा मला दुःख होतोय. आपण काय करत असतो, माझ्याकडे पैसा कसा येईल हे आपण पाहत असतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे थोडा पैसा असला तरी चालेल, परंतु माझं नाव कमी होता कामा नये. कारण बघा, मनुष्य देहाजवळ किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु नाव किती महत्त्वाचं आहे. एकदा नाव जर खराब झालं ना, समर्थ म्हणाले, तुम्ही केव्हाही आनंदी होणार नाही. तुमच्या बाबतीत कितीही चांगल्या गोष्टी घडल्या तरीही. म्हणून प्रत्यक्षात लहान व्यवसायातून सुद्धा मोठं व्यवसाय निर्माण करता येते. तसंच लहान संगतीतून, लहानपणातून सुद्धा मोठ्या संगतीपर्यंत आपण पोचू शकतो. चांगले संस्कार असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये परिश्रम आणि मेहनत करण्यासाठी बघा, आपला देह तयार असणं गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यात आहेत ना, काम करणारी माणसं हवीत, परंतु कामापुरती माणसं नसावीत. ज्याप्रमाणे बघा, काही लोकं आपल्याला इज्जत देत असतात, काही लोकं आपली थट्टा करत असतात, मस्करी करत असतात, काही लोकं स्वार्थीसुद्धा असतात. प्रत्यक्षात आपल्या बाबतीत जर काही चांगलं घडलं तर बघा, त्या सुखाच्या क्षणी कोणालाही आमंत्रण न देता आपल्या इथे कार्याला हजर राहत असतात. परंतु जी व्यक्ती दुःखात साथ देणारी आहेत, तेच मित्र आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. मग तो एक जरी असला तरी चालेल, कारण तो सर्वांना भारी पडत असतो. बरोबर आहे की नाही? आपण काय विचार करतो, अरे माझ्याजवळ माझे मित्र बघा प्रत्यक्षपणे सर्वजण रेडी आहेत. हाक मारता क्षणीच कार्याला हजर असतात. परंतु सुखाच्या क्षणी, दुःखाच्या वेळी हाक मारून बघ, किती अडचणी असतात, किती प्रसंग असतात, त्यावेळी किती उभे राहतात. नाही आहे, समर्थ म्हणाले. कारण आयुष्यात माझ्याजवळ किती पैसा आहे यावर आपण लक्ष देतो. परंतु बघा, ज्या वेळेला पैशापेक्षा सुद्धा नाती महत्त्वाची असतात, ती जपली पाहिजेत. जर आयुष्यात जोडीदाराची साथ भक्कम असेल तर संसारसुद्धा सुखाचा हो. त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे. आणि सर्व काही मिळून आयुष्यात जर उत्तमाची साथच मिळत नसेल तर संसार सुखाचा होईल का? लक्षात ठेवा. आता संसार सुखाचा होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचंसुद्धा समर्थांनी उत्तमाचं निरूपण, उत्तमाचं श्रवण आपल्याला पुढच्या भागामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, संसार सुखाचा करायचा आहे. आपले जे दुःख आहेत ना, ते बाजूला करायचे आहेत. आपल्यातले जे नकारात्मक विचार आहेत ना, ते सुद्धा बाजूला करायचे आहेत. मग ज्यावेळी आपण नकारात्मक विचार बाजूला करू, त्यावेळी प्रत्यक्षात आपल्या जीवनात सकारात्मक विचार आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आनंदी असणारा चेहरा प्रत्येक वेळेला केव्हा दुःख देऊन जाईल आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून सावध असणं गरजेचं आहे आणि सतत आपला चेहरा हा हसतमुख असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.